तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पुतळा कोसळल्याबाबत संताप व्यक्त केलाय। तसंच हा पुतळा शिल्पशास्त्राला अनुसरून नव्हता असंही त्यांनी म्हटलंय। पाहूया नेमकं त्यांनी काय ट्विट केलंय। घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला। मुळातच आकारहीन आणि शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला पुतळा बदलण्याची आमची मागणी होती। महाराजांचं स्मारक वर्षभरातच कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब कोणतीही नाही। निवडणुकीच्या आधी पुतळा उभारण्याच्या ईर्षेत परत गडबड करू नये। उशीर होऊ दे, मात्र शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलेली आहे। दरम्यान संभाजीराजे छत्रपतींनी पुतळा उभारल्यानंतर पंतप्रधान मोदींना पत्र दिलं होतं, तेव्हा त्यांनी काय मागणी केली होती, त्या पत्रात नेमकं काय होतं तेही पाहूया। राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचं दिसून येतंय। कित्येक आधुनिक साधनं उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव दिसत नाही। अत्यंत कमी वेळेत आणि घाई गडबडीत या शिल्पाचं काम केल्याचं दिसतंय। मूर्तीच्या अनेक भागांमध्ये कमतरता दिसून येत आहे। मूर्तीचे हात, पाय आणि चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही। हेच शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसवलेलं तात्पुरतं शिल्प आहे आणि नंतर या ठिकाणी चांगलं शिल्प बसवलं जाणार आहे, याचा उलगडा होत नाही। तरी शासनाच्या एखाद्या तज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणलं जाईल असं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसं नवं शिल्प या ठिकाणी लवकर प्रतिष्ठापित करावं ही विनंती।